नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये, ते पण थेट जवळपास 3 महिन्यानंतर. कामं होती, जायला नाही भेटलं. टी शर्ट पण तीच आहे, माणूस पण तोच आहे, चष्मा पण तोच आहे. चला आज प्रवास करूया परत आपली तीच गाडी, नॅशनल ट्रॅव्हल्स. जाण्याचं डेस्टिनेशन पण सेम, मुंबई ते राजापूर. गाडी पण सेम, आपल्या गाडीमधली माणसं पण सेम, सगळं काय सेम. फक्त प्रवासातले अनुभव कधी कधी वेगवेगळे असतात. ह्या प्रवासामध्ये काय अनुभव येतो ते आपण बघूया. चला निघूया. हां, असून द्या बस. चला ही आपली गाडी आहे, अंबा नॅशनल. आणि बाबाभाई पण इथे आहेत. बाबाभाई, जाऊया. जवळपास 2-2.5 महिन्यानंतर प्रवास आपला. चला. हा, ठेव. आपलं काय झालं होतं जवळपास. हो मामा, कसे आहेत? मजेत ना? ओळखतात ते मला, बऱ्याचदा आपण व्हिडिओ पण केलेत. असं आहे. राईट, डी मार्ट समोर आहे. आसमंद येतोय, राधाकृष्ण शॉपिंग मॉल. आता पुन्हा आपल्याला मारायचं आहे लेफ्ट, आणि आपण इथून आता लेफ्ट मारून आपण जॉईंट होतो आहोत आपल्या परमपूरच्या मुंबई गोवा हायवेला. बऱ्याच गाड्या आहेत. गाड्या बघा काय उभ्या आहेत, बाप रे बाप. सगळ्या जाणाऱ्या असेल वाटतं कोकणात. खारपाड्याचा टोल चालू झालेला आहे. बसचे किती आहेत माहिती नाही आपल्याला, पण हा टोल जायला चालू झालेला आहे कोकणामध्ये. पहिला टोल जो कोकणामध्ये जायला चालू झालेला आहे. ही माझी जागा. गणराज, विजयलक्ष्मी, गाड्या कमी आहेत आज. स्वामी समर्थ निघाले. जायला गाड्या कमी आहेत. चला मंडळी, जेवायला या. चपात्याची भाजी घेऊया, पनीरची भाजी आणि चपाती. खाऊया आता गाडीमध्ये बसून. मस्त थंड थंड जरा आईस्क्रीम खाली. जाऊया आता पुढच्या डेस्टिनेशनला.
नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो थेट आपल्या कचडे घाटातनं. जरा ती जीवाची गाडी होती कायली मुंबईमध्ये जाम होतं गरम. चला आता ए सी गाडी होती, जरा ए सी गाडीचा जरा आनंद घेतला आणि हा व्हिडिओ कंटिन्यूच करतो आता आपण थेट कचडी घाटातनं. चला कचडी घाट कसा आहे काय काय नाही ते तुम्हाला दाखवूया. कशेळे टनल आहे आता, कशेळे टनल. स्पीड 60, 70, 80. लेफ्टला 60, मिडलला 70, राईटला 80 आणि मध्ये मध्ये हे जॉईंट दिलेले आहे. त्याला 50, 50 मिनिटात टनल संपला. तुम्हीच विचार करा. मित्रांनो, मातीचा वास यायला लागला. आपलं गाववालं वेडाच वाटता मध्येच काहीतरी. गाववालं कोण? पावसकर, मी आंबेडकर, तो पावसकर. करणे ना करणे ना. जगबुडी ब्रिज, जगबुडी नदी, जगबुडी नदीवरची ब्रिज. रस्ता बंद आहे, डायव्हर्जन दिलं आहे. ब्रिज चालू झाला वाटतं. रेग्युलर जाणारे दादा यांना माहिती असेल.
चालू झालेला आहे खेड रेल्वे स्टेशनच्या इथं. डायव्हर्जन वगैरे लावून ठेवलेले आहेत, जरा येताना सांभाळू. खेड रेल्वे स्टेशन, खेड रेल्वे स्टेशन आहे इथे. हे ब्रिज चालू झालेला आहे. आणि आता ते घाट आरंभ पावसकर येता वाटतं. टिप्पणी फुलाले आपल्या बसच्या काचेवर टिप्पणी फुलाले. बहुतेक पावसकर येणार वाटतं. आणि हो पोचते घाट चालू. आणि हा आला आपला आयकॉनिक टर्न पोचते घाट आपला. रिपेअरिंगचं काम चालू आहे इकडे. रिपेअरिंगचं काम चालू आहे इकडे. नॅशनल गेली, आपली माणसं गेली तिकडनं. नॅशनल टू नॅशनल क्रॉसिंग, नॅशनल क्रॉसिंग झालेले आहे आता. आणि भोसले घाटात इथे काम चालू आहे. मुंबईला जात असाल तर सांभाळून जा. डेव्हलपमेंट दिसली मला. हा जो टर्न आहे ना इथे संरक्षण दिसलं. लेफ्ट साईडला पण बांधले. पहिली डेव्हलपमेंट नव्हती पण आता दिसतंय. लेफ्ट साईडला पण संरक्षण भिंत बांधली आहे लँड स्लायडिंग न होण्यासाठी. कारण आजचा हा आपला प्रवास हा जवळपास 2.5-3 महिन्याने होतो. 3:05 झाली आहेत. आपण भोसले घाट जस्ट क्रॉस केला आहे आणि रस्त्यावरती पाणी दिसतंय. म्हणजे पुढे पाऊस तर जोरात असते. रत्नागिरी पणजी भोसले घाट समाप्त. या वायपर चालू झाला. पाऊस तर इलो. चला गावात गेल्यावरती जरा देयाक शांती तरी भेटत. लय गरमीमध्ये महिने काढले इकडे. गरमीचं सगळं महिनो काढून टाकले मुंबईत. गावात जाऊन जरा शांती तरी भेटत. केमिकल कंपनी लोट्यात पोचलो. लोट्यातला हा ब्रिज चालू केला आहे. बऱ्याच वर्ष झाली पण झाला नाही. मुंबईकडे जाणारी वरती RCC करून तयार झाली आहे. पण गोव्याकडे जाणाऱ्या लेनचा अजून आता पत्ता नाही आहे. पावसात काय सांगू शकत नाही. आणि हा खालचा अंडरपास. हाच ब्रिज आहे का माहिती नाही पण बऱ्याच वर्ष अगोदर चालू केला होता. जर पुढे भेटला आणखी एक ब्रिज तर हा नसेल, हा दुसरा असेल. बघूया, अपडेट देत राहूया तुम्हाला.
परशुराम घाट परशुराम घाट सुरू. खाली दिसते ती चिपळूण सिटी आहे. लाईटचं कागद ना. आणि आपण आहोत परशुराम घाटात. भगवान श्री परशुरामांचं मंदिर इकडे आहे. इथे लेफ्टला गेल्यावर आपण जाऊया सरळ चिपळूण शहराकडे. इथे बरेचसे पिकनिक स्पॉट झालेले आहेत. विसावा पॉइंट वगैरे बरंचसं काही आहे. समोर चिपळूण शहर. दिवसा दृश्य खूप सुंदर असतं. परशुराम गडातला स्पॉट आवन जावनसाठी चालू झालाय वाटतं. कारण इथून पहिला सिंगल रोड चालू होता. डबल रस्ता चालू झालाय. चिपळूणच्या अगोदर हा सिंगलच ब्रिज आहे. बहुतेक बहादूर शेख नाक्याच्या अगोदरचा रेल्वे ट्रॅकवरचा अजून हा सिंगलच ब्रिज चालू आहे. पुढे बघूया चला काय मजा. चिपळूण बहादूर शेख नाका ब्रिज बघा. इथपर्यंत साईड वॉल झालेले आहेत. आतमधलं पण मी बघितलं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. म्हणजे काय PCC काय म्हणतात ना. पण इथे पुढे परत जॉईंट वॉलचं काम बाकी आहे. गर्डर टाकून झाले आहेत. वरती अजून PCC किंवा काय म्हणतात ना सिमेंट कॉन्क्रीट झालेलं नाही. आला बहादूर शेख नाका. हा गेला कराडला रस्ता चिपळूण शहरामध्ये. आणि हा सरळ गोळ आहे. पण आहे प्रगती बऱ्यापैकी आहे. इथे गर्डर टाकून झालेले आहे. बहादूर शेख नाक्यामध्ये सुद्धा इथे वरती सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू दिसतंय मला. त्याच्या अगोदर बहादूर शेख नाक्याच्या त्या पर्टिक्युलर पॅचमध्ये RCC किंवा काय सिमेंटचे टाकतात ना रस्ता तो झालेला दिसत नव्हता. फक्त तिथे गर्डर होते. तिथे गर्डर वगैरे जॉईन करून वरती RCC टाकण्यात येत आहे. RCC म्हणजे सिमेंटचा रस्ता. हो एवढं काय टेक्निकल नॉलेज नाही आपल्याला. सर्व्हिस रोड बऱ्यापैकी मोठा होईल एकदा ब्रिजचं काम झाल्यानंतर. गेला 60.
गाडी थांबली आपल्या परमपूज्य पंचामृत हॉटेलला. सावड्यानंतर 5 ते 7 मिनिटं त्या आतमध्ये गेलो, पण एवढं बरं वाटलं ना, काय सांगू तुम्हाला. एसीची गाथा काय सांगू. तिकडनं बसलो चेंबूरवरना, नंतर वाशी गेलं, पनवेल गेलं, आणि जी एसीची मजा घेत झोपलो होतो ना, जीवाची कायली झाली होती. कायली ती कशी बशी शांत झाली. म्हणजे एप्रिल एंडपासून जीवाची कायली होत होती ना, ती काल 3 तारखेपर्यंत अंग नुसतं तापलेलं होतं. AC मध्ये झोपलो, बरं वाटलं. नंतर डायरेक्ट आपलं कशेडी घाटात उठलो. झोप पण मस्त लागली होती आणि जीवाची काळी शांत झाली. म्हणजे काय गरमी होती मुंबईत विचार करा. आणि 2.5 महिने मुंबईत काढले. मार्चला आलो होतो, लास्ट 9 तारखेला, 9 मार्चला पालखीसाठी. त्याच्यानंतर आता 3 मेला. चला 2-3 दिवसांनी व्हिडिओ येईल, तुम्ही बघाच. आपला आता पुढे मेन पॅच राहिला संगमेश्वर ते लांजा. चला बघूया इथे काय डेव्हलपमेंट आहेत. ते डेव्हलपमेंट तर तशी मला माहिती आहे, कारण मी सगळे व्हिडिओ बघतो. तरी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये पण सगळ्या डेव्हलपमेंट आल्या पाहिजे की नाही. चला तर. इकडे मुजावर लागले, इथे नॅशनल आहे, तिकडे हे आहे विमलेश्वर. आपल्या डोंगरात नाही येणारी गाडी विमलेश्वर निघते. डेपोच्या अगोदरचा हा ब्रिज तयार झाला आहे आणि आवन जावन चालू आहे ह्या ब्रिजवरनं. आहे आपल्या संगमेश्वर डेपोच्या जवळ. डेपोच्या अगोदर ब्रिज चालू होतं ना, त्याचं राईट साईडला तुम्हाला दिसत असेल सिमेंट कॉन्क्रीट झालं आहे. लेफ्ट साईडला संरक्षण भिंत आहे आणि राईट साईडचं काय ते म्हणतं ना, सिमेंट वगैरे टाकून झालेलं आहे. माझ्या हिशोबाने हा ब्रिज लवकरात लवकर चालू होईल. हा एवढंसा पॅच सिमेंट कॉन्क्रीट करणं बाकी आहे. त्याला होप सोडायचे नाहीत. कोकणी माणूस आहे आपण, होप तर कधीच आपण सोडतच नाही. कशा पण रस्त्यावरता प्रवास केला आहे. हे एवढे छोटे छोटे पॅचसाठी आपण कुठे रडत बसणार. लेफ्टला आपला आहे संगमेश्वर डेपो. गाड्या बऱ्याच लागल्या आहेत, राजापूर गाडी पण असेल त्यामध्ये. आणि हे ब्रिजचं काम, आपण काय सिंगल ब्रिजवरनं जाणार आहात, पण वरचं ब्रिजचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. पुढे आता यांचं आर्थिक कितपत झालं आहे ते आपल्याला माहीत नाही, कारण आपण चालू रात्रीचं. आपल्याला दिसेल तेवढंच आपण सांगू शकतो, तेवढंच अपडेट आपण देऊ शकतो.
संगमेश्वर ब्रिजच्या साईड वॉल्स वगैरे तयार झालेले आहेत म्हणजे टुवर्ड्स गोवा साईडला. आणि हा जुनाच रोड आहे, आपण ज्याच्यावरून आता सध्या प्रवास करतो तो जुनाच रोड आहे. पण माझ्या हिशोबाने दिवसा आलो तुम्हाला व्यवस्थित दाखवलं असतं म्हणजे RCC वगैरे झालं आहे की नाही ते. पण सध्या आपण काय बोलू शकत नाही, तर रात्रीचं काय चाललं आहे तिकडे आपल्याला काय कळत नाही असा विषय आहे. पण ठराव वगैरे टाकून व्यवस्थित झालेला आहे असं सगळं आहे. आणि हा पॅच बऱ्यापैकी खराब आहे. इकडे बघ लेफ्ट साईडला RCC वगैरे झालेला आहे म्हणजे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. तिकडे लेफ्टला दिसतं एक गणेश हॉटेल आहे, पण ते आता सगळं त्या रोडच्या हिशोबातच गेलेलं दिसतंय मला. असं सगळं आहे. चला पुढचा रस्ता बघूया आपण कसा काय आहे तो. लगेच हे गणेश कृपा हॉटेल गेल्यानंतर डायव्हर्जन संपतं आणि दुहेरी रस्ता चालू होतो. आवन जावन दोन्ही साईडनी चालू आहे. कृपा गेल्यानंतर पहिले फोन म्हणजे आपण पहिलं त्या साईडनी राईट साईडनी जातो, पण इकडनं थोडं प्लेन केलंय. गणपतीपर्यंत होईल की नाही माहिती नाही. काय नाही 200 मीटरचाच पॅच आहे. डायव्हर्जन आहे. लेफ्ट साईडचा रोड तयार झालेला आहे म्हणजे बहुतेक नेक्स्ट टाईमला येईल तेव्हा आपण त्या रस्त्यावरच जाऊ. रोड तयार आहे लेफ्ट साईडचा. मानस कोण उक्षी फाटा आजला इकडे उक्षीला रस्ता. सिमेंटचा रोड झालेला आहे. इकडे पण सिमेंटचा रोड झालेला आहे, पण वर्किंग नाही आहे. लेफ्ट साईडचा गोव्याकडे जाणारा रस्ता वर्किंग नाही आहे. वांदरी ब्रिज तयार झाला आहे. इकडे मंदिर आहे.
तयार झाला आहे. मध्ये फक्त थोडंसं मध्ये बॅच आहे तयार झाला आहे. लेफ्ट साईडला पण तयार झालेला आहे. वन थिंग नया वर्जन आला आहे. ते आहे माहिती नाही. प्रत्येक गावनदीच्या आसपास असणार आपण तिसरं डायव्हर्जन आलं आहे संगमेश्वर गेल्यापासून. डोंगर पोकरकर चालू आहे. तिसरं डायव्हर्जन तिकडनं बदली रस्ता चालू लगेच. गावमध्ये जे आता गावमध्ये जे लेफ्टला देऊन रत्नागिरी 25 लगेच डायव्हर्जन सिंगल रोड चालू आहे ब्रिजवरचा. इकडनं खाल्ला येणार बापरे सारखं वाटतं. पण हा ब्रिज तयार झालेला आहे. लेफ्ट साईडचा वर ब्रिज तयार आहे. चालू का नाही माहिती नाही पण होईल लवकरच चालू वाटतं. लास्ट टाइमला मी लेफ्ट साईडनेच गेलो होतो. गावनदी ब्रिज हा लेफ्टला गेला पालीला शॉर्टकट 9 ते 10 किलोमीटर वाजतात. हिंगोली घाटामध्ये ना आपला टोलच्या अगोदर एक पॅच खराब होता. बघूया तयार झाला आहे का. हा तो पॅच होता. हा पण झालाय तयार झालाय हा पॅच. कधी इकडनं चालू असेल तर कधी तिकडनं चालू असेल तर पण झालाय तयार. बरोबर टोलच्या अगोदर होता हा पॅच. झाला तयार झाला. गाड्या पण बऱ्याचशा आराम करायला थांबले होते टोलचे. टाकून झाला आहे. साईडवर पण इतकं झालेलं दिसतंय. पुढे बघूया अंडरपासला काय परिस्थिती आहे. सर्विस रोड पण सिमेंटचा आहे. क्या प्रॉब्लेम अंडरपासला गर्डर टाकून झाले. जॉईंट मारायचं बाकी आहे. पुढे भरावाचा पॅच आहे. परत झालेला दिसतोय मला. कारण साईडवर वगैरे कम्प्लीट दिसतं चेंज पडेल. लास्ट टाइम आलो तेव्हा नाही झालं पॅच. वाजून 22 मिनिटांनी आपण पोहोचलो आहे हातमागला. राईटला इकडे रत्नागिरी मतदारसंघ जाईल. झिगझॅग वाला
चालू आहे हातखंबा गावातल्या ब्रिजच्या इथे टेकड्यावर जाणे सिंगल रोड ब्रिज वरना चालू आहे वाहतुकीसाठी. त्या अगोदर गेला जेव्हा खडबडीत होता रस्ता हा ब्रिजवरचा, पण रस्ता व्यवस्थित केला आहे. लेफ्ट साईडनी पण गेलो आपण साईडला अगोदर जेव्हा गेलो, पण हा सिमेंट कॉन्क्रिटीकरण झाला आहे. एक साईड झालेली आहे मस्त हातखंबा गावातल्या ब्रिज. गाव कधी गेलं काय कळलंच नाही. लेफ्ट साईडला पण रस्ता झाला आहे, बांधणं टाकलेली आहे. बहुतेक ॲक्टिवेट होईल एकाच महिन्यामध्ये. बरोबर 6 वाजता आपण बसलो आहे लांजाला. लांजा बाजारपेठ बस थांबली आहे, पॅसेंजर आहेत. रस्त्याला गाडी क्रॉस लावायची आहे. भेटूया परत. नाही हो. चला दादा भेटूया बरं. चला मग. थोडासा नाश्ता वगैरे आणला होता म्हातारीला माझ्या, तिला दिला. आता काय झोपायचं आहे मस्तपैकी, कारण झोप जे काय आपण ते खारपाड्यापासून थोडंफार झोपलो ना 1-2 तास, तेच झोपलो होतो. त्याच्यानंतर काय झोप परत लागलीच नाही. मध्ये ट्राय केला की हातखंब्यानंतर जाऊन झोपावं, पण नाही. आणि दुसरी गोष्ट, रस्ता मस्त झाला आहे, एक्सलंट. पण तुम्हाला एक मिसळवाले माहिती असतील संगमेश्वरमधले, मुळीये मिसळ. तिथे तुम्ही दणादण होणार, जाताना पण येताना. आणि असे बरेचसे स्पॉट आहेत जाता येताना, पण तिथे तुम्ही दणादण व्हाल. तर येताना आणि जाताना जरा स्पीडवरती कंट्रोल करूनच चाला. कारण मी बघितलं आहे, रस्ता तर मस्त झाला आहे, स्पीड आहे, मध्ये फक्त 3 डायव्हर्जन आहेत. बऱ्यापैकी ते वांद्रीचं पूल पण एका साईडनी चांगलं चालू झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत. तर आता काय टेन्शन नाही आहे गावाला यायला, मुंबई गोवा हायवे पकडायला. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आईशी सुईलो कॉल तिकडनं, आम्ही जातो घरात. तोपर्यंत टाटा बाय बाय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.